बातमी ती म्हणजे पालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख ठरण्याची शक्यता आहे। संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। संजय राऊतांसोबत अनिल परब सुद्धा शिवतीर्थवरती पोहोचलेत राज ठाकरेंच्या भेटीसाठी। ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेची तारीख आज ठरणार का? ही तारीख काय असेल? महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेनंतर आता या युतीकडे सर्वांचं लक्ष आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत। दिनेश, हे दोन नेते शिवतीर्थवरती तर पोहोचले आहेत, काथ्याकूट होणार, चर्चा होणार काय या संदर्भात सविस्तर? बघा, ठाकरे बंधूंचं मनोमिलन तर यापूर्वीच झालेलं आहे। महापालिका निवडणुकांसाठी जागा वाटपाची बोलणीही सुरू आहेत आणि महापालिका निवडणुकांची घोषणा होताच ठाकरे बंधूंची राजकीय युती कधी अधिकृतरित्या घोषित होणार याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचं, राजकीय विश्लेषकांचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचंही लक्ष आहे। शिवसेना युबीटीचे नेते आणि खासदार संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि जी माहिती मिळते आहे की ठाकरे बंधूंच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा कधी करायची यासाठीचा मुहूर्त किंवा यासाठीचा दिवस ठरवण्यासंदर्भातली आजची राऊत आणि अनिल परब यांची शिवतीर्थ वारी असल्याचं सांगितलं जात आहे। जागा वाटपात काही अडचणी आहेत। दोनदा या अडचणी आल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी राज ठाकरेंशी सविस्तर चर्चा केली आहे आणि आता निवडणूक अर्ज भरण्यासाठी अवघे 15 दिवस शिल्लक, म्हणजे जी 30 डिसेंबर ही तारीख आहे तोपर्यंत उमेदवारांना निवडणुकीचे अर्ज भरावे लागणार आहेत। त्यामुळे अवघे 15 दिवस उरलेले असताना कधी नेमकी युती जाहीर करायची आणि जागा वाटपाचा फॉर्म्युला, मुहूर्त आणि अंतिम स्वरूप कसं द्यायचं या संदर्भातली बोलणी राऊत, अनिल परब आणि राज ठाकरे यांच्यात आता सध्या होताना दिसत आहेत आणि काँग्रेस येणार की नाही किंवा काँग्रेसची फार वाट पाहू नये आणि ठाकरे बंधूंनी आपल्या युतीची घोषणा करावी। शक्य झालं तर एनसीपी शरद पवार गट उत्सुक आहे किंवा अनुकूल आहे ठाकरे बंधूंसोबत येण्यास, तर त्या बाबतीत नेमका काय निर्णय घ्यायचा असे अनेक विषय आज राज ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब यांच्या भेटीत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। बरोबर आहे। जो काही निर्णय होतो तो उद्धव ठाकरे यांनाही कळवला जाईल। त्या संदर्भातलीच ही बैठक सध्या शिवतीर्थवर सुरू आहे। बिलकुल दिनेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर तिकडे पुण्यामध्ये अजित पवारांकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील हे देखील अजित पवारांच्या भेटीला आलेत। आमदार अण्णा बनसोडे हे सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे भेटीगाठी सुरू झाल्या आहेत, मुलाखती सुरू झालेल्या आहेत। पुण्यातली ही दृश्य आपण अजित पवार यांच्या भेटीसाठी नेते येत आहेत या संदर्भात माहिती घेऊयात। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजिंक्य, खूप आता घडामोडी घडायला लागल्यात, तिथं अजित पवार यांच्या एकूणच राष्ट्रवादीच्या गोटामध्ये काय घडामोडी घडत आहेत? अगदी बरोबर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल पुण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी, अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे या राष्ट्रवादीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। त्यानंतर अजित पवार आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपण पाहतोय। सकाळी 7 वाजल्यापासून पिंपरी चिंचवडमध्ये जे महापालिकेचे 32 प्रभाग आहेत या सर्व प्रभागातून जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जे निवडणूक लढवू इच्छितात त्या सर्वांची अजित पवार भेट घेतात आणि मुलाखत देखील घेत असल्याचं आपल्याला कळतंय। खरं तर पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र अजित पवारांनी आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं आपण पाहतोय आणि सर्व कार्यकर्ते जे आहेत ते भेटण्यासाठी बोलवलं आहे। इच्छुकांच्या अजित पवार मुलाखती घेतात। आता सध्या जर आपण पाहिलं तर मोठी गर्दी या बारामती हॉस्टेलच्या आसपास झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळे हे पिंपरी चिंचवडचे इच्छुक कार्यकर्ते आहेत आणि अजित पवार मुलाखती घेत आहेत। माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही इच्छुक आहात, दादांची भेट घ्यायला आलेला आहात? बरोबर, दादांची भेट घ्यायला आम्ही आलेलो आहोत। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार अशी चर्चा आहे, दोन्हीकडून तशी मागणी केली जाते? मागणी केली जाते, पण वरिष्ठांचा निर्णय आमच्यापर्यंत अजून तसा काय हे नाही ना आलेला। तुम्ही कुठून इच्छुक आहात? काय मी प्रभाग क्रमांक 25 मधून
ताथवडे पुनवळे वाकडे परिसरातून मी इच्छुक आहे. नक्कीच आपण सकाळपासून अजित पवारांना भेटण्यासाठी ज्या इच्छुकांना भेटतोय ते सांगतायत की पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढावी अशी सगळ्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. खरं तर अजित पवार तशी देखील चाचपणी करत असल्याची माहिती समजते. सकाळी श्रीनिवास पाटील यांनी वैयक्तिक कारणासाठी भेट घेतल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर पिंपरी चिंचवडचे जे अजित पवार गटाचे महत्त्वाचे नेते आहेत अण्णा बनसोडे ते देखील या ठिकाणी सकाळपासून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इच्छुकांची भेट सुरू आहे आणि पिंपरी चिंचवडच्या पुढच्या राजकारणाची रणनीती आज अजित पवार ठरवत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवार जे आहेत ते बारामती हॉस्टेलमध्ये इच्छुकांना भेटतायत. सध्या आपण जर पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहेत आणि हे सगळे इच्छुक जे आहेत ते अजित पवारांना भेटतायत आणि उमेदवारी संदर्भात चर्चा करतायत. अजित पवार या सगळ्या घडामोडींचे अपडेट सध्या पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरू आहे याचे अपडेट आपण घेऊ. तुर्तास माहितीसाठी धन्यवाद. यानंतर बातमी दिल्लीतून. शौर्य पाटीलच्या कुटुंबाची जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. महिन्याभरापूर्वी दिल्लीमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिकणाऱ्या शौर्य पाटीलनं आत्महत्या केली होती आणि या आत्महत्या प्रकरणामध्ये 1 महिना उलटला तरी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. वेळ पडली तर दिल्लीमध्ये आंदोलन करू असं जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटलांनी अमित शहांची भेट घेऊन कारवाईची मागणी करावी अशी इच्छा शौर्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. जरांगे पाटील यांनी शौर्य पाटीलच्या न्यायासाठी आंदोलन उभं करावं अशी देखील त्याच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे. दिल्लीमध्ये शौर्य पाटील या विद्यार्थ्यानं काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र महिना उलटला या घटनेला तरी अद्याप कुठल्याही दोषीवरती कारवाई झालेली नाही. याच संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी शौर्य पाटील याच्या कुटुंबियांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. तर अमित शहा यांच्याशी भेटून मनोज जरांगे पाटील यांनी न्याय द्यावा अशी मागणी शौर्य पाटीलच्या नातेवाईकांनी केली.